नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी 4 टक्स ब्लाऊजचं पेपर पॅटर्न करून घेतलेला आहे. कारण एकाच कस्टमरचे भरपूर ब्लाऊज आहेत. इथे पाठच्या बाजूला पाठचा गळा टाकायचा आहे चौकोनी. तर मी इथे कॅनव्हास पट्टी लावणार, त्यासाठी मी इथे कट करणार नाही. आणि पुढच्या भागाला इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेतला आहे आणि साईडला पाऊण इंच वाढवून घेतला आहे. इथे योगपट्टी लावून घेतली. योगपट्टी ही खालून मी अर्धा इंच वाढवून घेतली आहे. आता इथे बाही लावून घेत आहे आणि परत मी एक योगपट्टी काढून घेते. आता इथे सर्व आखून झालेलं आहे. आता इथे कटिंग करून घेणार आहे. जे मी पाठचा गळा कटिंग करून घेणार नाही, कारण मला कॅनव्हास पट्टी लावायची आहे, त्यासाठी मी अखंड ठेवलेला आहे. आता मेन फॅब्रिक घेणार आहे आणि ही जी पट्टी लावलेली आहे, चिकटवलेली असते, ती मी काढून घेतली आहे. सहजपणे निघाले म्हणून मी इथे काढून घेतली. नाहीतर काय काय वेळेला आपल्याला ती पट्टी कट करून घ्यावी लागते कपडासकट आणि लावावी लागते. तर इथे असं इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि बाही इथे लावून घेणार आहे. कारण कपडा आहे तसा म्हणून मी घेतलेला आहे. पण जर मोठा ब्लाऊज असेल तर असं बसणार नाही, त्याला जोडच द्यावा लागतो, बाहीला जोडच द्यावा लागतो. तर इथे मी असा पाठचा आणि पुढचा भाग इथे लावून घेतला आणि कट करून घेणार आहे. आणि योगपट्टीही इथे मी काढून घेत आहे. इथे आता डॉट टाकून घेणार आहे. 4 इंच रुंदीला, 3.25 इंच उंचीला इथे 1.5 इंच सोडून डॉट टाकून घेतला आहे. काखेतला जो डॉट आहे तो 3 इंचाचा टाकलेला आहे. ते इथे एकमेकांवर छापून दुसऱ्या पार्टवरही मी इथे डॉट छापून घेतलेले आहेत. आता पाठच्या भागालाही 4 इंचावर इथे रुंदीला डॉट टाकलेला आहे. 3.5 इंचावर उंचीला टाकलेला आहे. आता इथे गळा आखून घेणार आहे. तर इथे पाठीचा जी पट्टी आहे ती 3.5 इंच आहे, म्हणून मी इथे 4 इंचावर मार्किंग केली आहे. अशा पद्धतीने ते मार्किंग करून घेतले. दोन्ही साईडला 4-4 इंच येईल अशा बघून घेतला आहे व्यवस्थित बॉक्स येण्यासाठी. आणि इथे पेपर कॅनव्हास लावलेला आहे, फोल्ड करून घेतला आहे आणि कॅनव्हासची आणि अस्तरची बंद बाजू लावून इथे मी छापून घेतला आहे गळा आणि इथे कट करून घेतला आहे. तर अशा पद्धतीने इथे ही पट्टी मी कॅनव्हास पट्टी काढून घेतली आहे. इथे थोडा जोड लावून घेणार आहे, म्हणजे आपला कॅनव्हास पट्टी आपल्याला इथे जोडायला व्यवस्थित मिळेल. अशा पद्धतीने मी इथे जोड लावून घेणार आहे. आता इथे मी कमरेच्या पट्ट्याही काढून घेत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.